Hey student, this is Pooja Bhosle here. So in last lecture we have started our new series which is related to the methods of measurement of elasticity of demand. Okay, where we have studied our first method, that is percentage method. So percentage method is related to the percentage change in quantity demanded because of the change in price of that commodity. Okay, with the help of that percentage we have calculated the elasticity of demand or the type of elasticity of demand which is existed there. ओके, त्या ठिकाणी जे डिमांड एक्झिस्ट केलेलं होतं त्याच्याविषयी आपण त्या ठिकाणी काय केलेलं होतं, फाइंड आउट केलेलं होतं, बट विथ द हेल्प ऑफ पर्सेंटेज मेथड. ओके, तर या मेथडमध्ये म्हणजे टोटल आउटले मेथडमध्ये आपल्याला पाहायचं आहे इलास्टिसिटी ऑफ डिमांड आपण कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ एक्सपेंडिचर. Okay, so this is the next method of elasticity of demand or measurement of elasticity of demand, that is total outlay method, which is also called as total expenditure method. Okay, see what this method says. Okay, so this method is given by Professor Alfred Marshall. Okay, so this method is developed by Mr. Alfred Marshall. So what he says here, according to this method, price elasticity of demand can be measured by comparing total expenditure on a commodity before and after the price change. ओके, प्राइस चेंज होण्या अगोदरचं एक्सपेंडिचर आणि प्राइस चेंज झाल्यानंतरचं एक्सपेंडिचर, या दोन एक्सपेंडिचरचं कंपॅरिझन करून आपण या ठिकाणी काय फाइंड आउट करू शकतो, तर कुठल्या पद्धतीची इलास्टिसिटी या ठिकाणी एक्झिस्ट करते हे आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. येते लक्षात? तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येतं, तर टोटल आउटले मेथड यूज करता येते. The price elasticity of demand for a good and the total expenditure made on the good are greatly related to each other. From the changes in the total expenditure made on a good as a result of change in its price, we can know the price elasticity of demand for the good. Okay, but here you have to remember one important thing, that is की या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त काय फाइंड आउट करता येतं, तर इलास्टिसिटी ऑफ डिमांड ही इक्वल टू 1 आहे का, लेस दॅन 1 आहे का, किंवा ग्रेटर दॅन 1 आहे का, या तीनच फॉर्ममध्ये फाइंड आउट करता येते. पर्सेंटेज मेथडमध्ये आपण 5ही टाईप त्या ठिकाणी पाहू शकत होतो, म्हणजेच की रिलेटिव्हली इलास्टिक, रिलेटिव्हली इनइलास्टिक, परफेक्टली इलास्टिक, परफेक्टली इनइलास्टिक अँड युनिटरी. ओके, या पाचही पद्धती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकत होतात, बट हिअर वी कॅन नॉट फाइंड दॅट. ओके, सो विथ दिस मेथड वी कॅन नॉट फाइंड आउट द एक्झॅक्ट अँड प्रिसाइज कोइफिशियंट ऑफ इलास्टिसिटी. या ठिकाणी आपण ते फाइंड आउट करू शकत नाही. ओके, सी वाईल कम्पेअरिंग द एक्सपेंडिचर वी मे गेट वन ऑफ 3 आउटकम्स. तर कुठले 3 आउटकम्स फॉर्म्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत ते 1 बाय 1 या ठिकाणी आपण पाहूयात. सी फर्स्ट वन इज इलास्टिसिटी ऑफ डिमांड विल बी ग्रेटर दॅन 1 और ग्रेटर दॅन युनिटी. ओके, वेन टोटल एक्सपेंडिचर इन्क्रीजेस विथ फॉल इन प्राइस. ओके, जेव्हा जेव्हा तुमचं जे एक्सपेंडिचर आहे, जो खर्च तुम्ही करत आहात तो वाढत आहे, बट काय होत आहे, प्राइस कमी होत आहे. येते लक्षात? फॉर एक्झाम्पल की आपल्याकडे एक पेन आहे, पेनची किंमत होती 10 रुपये, तेव्हा काय केले जात होते, तर 10 पेन खरेदी केले जात होते, म्हणजे 100 रुपये इतका खर्च व्हायचा. येते लक्षात? बट काय झालं परत की 10 रुपयाची पेन झाली या ठिकाणी 8 रुपयाला. येते लक्षात? तर प्राईस कमी झाली. येते लक्षात? तर प्राईस कमी झाल्यामुळे क्वांटिटी ऑफकोर्स त्या ठिकाणी वाढणार आहे. येते लक्षात? जेव्हा 10 रुपये होती, 10 रुपये इतकी प्राईस होती, तेव्हा आपण किती पेन खरेदी केल्या, 10 पेन आपण त्या ठिकाणी खरेदी केलेल्या होत्या. बट या ठिकाणी प्राईस 8 रुपये झाली. 8 रुपये झाल्यामुळे आपण किती पेन खरेदी केल्या, कन्सिडर करा की 12 पेन खरेदी केल्या. येते लक्षात? 10 रुपये इतकी प्राईस असताना आपला खर्च होता 100 इतका, आणि 12 रुपये इतकी प्राईस झाल्या, 8 रुपये इतकी प्राईस झाल्यानंतर किती खर्च झाला, 96. ओके, तर या ठिकाणी काय झालेला आहे, आपला खर्च कमी झालेला आहे. येते लक्षात? 100 रुपयावरून आपण 96 रुपीज इतकं काय केलेलं आहे, त्या ठिकाणी खर्च कमी केलेला आहे. येते लक्षात? म्हणजे प्राईसमध्ये वाढ झाली, खर्चात कमी झालं.
येते लक्षात. म्हणजे रिलेशनशिप कसं आहे, अपोजिट रिलेशन आहे. पहा काय म्हटलं या ठिकाणी, व्हेन टोटल एक्सपेंडिचर इन्क्रीजेस विथ फॉल इन प्राइस. फॉल झालेला आहे, प्राईसमध्ये फॉल झाला आहे म्हणजे प्राईस कमी झालेली आहे बट एक्सपेंडिचर वाढलेलं आहे. अशा ठिकाणी काय होतं पहा, अँड डिक्रीज विथ द राईज इन प्राईस. जिथं जिथं प्राईस वाढले तिथं काय आहे तर एक्सपेंडिचर हे कमी झालेलं आहे. इट मीन्स दॅट की प्राईस आणि एक्सपेंडिचर यामध्ये काय आहे, इन्व्हर्स रिलेशनशिप तुम्हाला पाहायला मिळेल. द व्हॅल्यू ऑफ PED, इट मीन्स दॅट प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड विल बी ग्रेटर दॅन 1. जर अशी सिच्युएशन असेल इन्व्हर्स रिलेशनशिपची, तर त्या ठिकाणी जे इलास्टिसिटी ऑफ डिमांड आहे ते ऑलवेज ग्रेटर दॅन 1 तुम्हाला पाहायला मिळेल. हिअर राईज इन प्राइस अँड टोटल आउटले ऑर एक्सपेंडिचर मूव्ह इन ऑपोजिट डायरेक्शन. ओके, तर ज्या ठिकाणी असं ऑपोजिट डायरेक्शन असेल त्या ठिकाणी ग्रेटर दॅन युनिटी याच पद्धतीची तुम्हाला इलास्टिसिटी, ऑफकोर्स याच पद्धतीची तुम्हाला पाहायला मिळेल. 100% तुम्हाला डोळे बंद करून तुम्ही सांगू शकता की या ठिकाणी ही इलास्टिसिटी अवेलेबल आहे. ओके, सी द सेकंड वन इज इलास्टिसिटी ऑफ डिमांड विल बी इक्वल टू युनिटी. पहा हे कधी शक्य आहे, वेन टोटल एक्सपेंडिचर ऑन कमोडिटी रिमेन्स अनचेंज. ओके, total expenditure on commodity remains unchanged in a response to change in price of the commodity, the value of a price elasticity of demand will be equal to 1. okay, it means that की price मध्ये डिक्रीज झालेला आहे, प्राईसमध्ये वाढ झालेली आहे, तरी सुद्धा तुमचा जेवढा खर्च व्हायचा तेवढाच खर्च होतो आहे. इट मीन्स दॅट त्या ठिकाणी जी इलास्टिसिटी आहे ती कशी असेल, युनिटी टाईपची पाहायला मिळेल. See the next one, that is elasticity of demand will be less than unity. Okay, when total expenditure decreases with a fall in price and increases with the rise in price, the value of a price elasticity of demand will be less than 1. ज्या ठिकाणी तुम्हाला जे रिलेशनशिप आहे आपल्या प्राईसमध्ये आणि एक्सपेंडिचरमध्ये ते सेम डायरेक्शनमध्ये जाताना दिसत असेल तर त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीची इलास्टिसिटी असते तर लेस दॅन युनिटी टाईपची इलास्टिसिटी असते. येते लक्षात. म्हणजे प्राईसमध्ये फॉल झाला आहे तर एक्सपेंडिचर पण कमी झाले, प्राईसमध्ये वाढ झाली की एक्सपेंडिचर पण वाढत असेल, देन त्या ठिकाणी अशा पद्धतीची तुम्हाला काय पाहायला मिळते तर इलास्टिसिटी पाहायला मिळते. ओके, सी दिस इज द एक्झाम्पल. विथ द हेल्प ऑफ दिस एक्झाम्पल वी कॅन फाइंड आउट द इलास्टिसिटी ऑफ डिमांड विथ द हेल्प ऑफ एक्सपेंडिचर मेथड. ओके, सी या ठिकाणी सर्व पद्धतीच्या केसेस दाखवलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कंपॅरिझन व्यवस्थित करता येईल. ओके, तर पहा प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड कशा पद्धतीने फाइंड आउट करू शकता तुम्ही. आपण पहिल्यांदा फर्स्ट केस स्टडी करू इथंपर्यंत. ओके, सी फर्स्टली काय झालेलं आहे, फर्स्ट केसमध्ये पहा प्राईस किती आहे, 6 रुपये इतकी प्राईस आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसू शकते 6 रुपये इतकी प्राईस असताना क्वांटिटी डिमांडेड 1 क्वांटिटी डिमांड केलेली आहे. मग खर्च किती झालेला आहे, एक वस्तू 6 रुपयाची आहे तर खर्च झाला 6 रुपये इतका. येते लक्षात. पहा नंतर काय झालं तर प्राईस आपण काय केली या ठिकाणी डिक्रीज केली, 5 रुपीज इतकी प्राईस केली, सो दॅट की आपली क्वांटिटी डिमांडेड काय झाले या ठिकाणी वाढलेले आहेत. एक जे या ठिकाणी 2 क्वांटिटी डिमांड केलेल्या आहेत, त्यामुळे प्राईसमध्ये घट झाला आणि क्वांटिटीमध्ये वाढ झालेली आहे. आणि खर्च काय झालेला आहे, ऑफकोर्स या ठिकाणी खर्च देखील तुम्हाला वाढलेला पाहायला मिळतो. येते लक्षात. म्हणजे काय तर या ठिकाणी प्राईस कमी झाली आहे, खर्च मात्र वाढलेला आहे. येते लक्षात. 6 रुपये इतका खर्च होता, आता 10 रुपये इतका खर्च होतो आहे तुमचा. म्हणजे या ठिकाणी रिलेशनशिप कशी आहे, इन्व्हर्स रिलेशनशिप आहे. मी आत्ता सांगितलं तुम्हाला की इन्व्हर्स रिलेशनशिप असेल अपोजिट डायरेक्शनमध्ये प्राईस आणि आउटले म्हणजे की खर्च एक्सपेंडिचर हे जर अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील तर त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीची इलास्टिसिटी असते तर ग्रेटर दॅन 1 टाईपची इलास्टिसिटी पाहायला मिळते. पहा तर कशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही, ते ग्रेटर दॅन 1 आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड फाइंड आउट करण्यासाठी जे न्यू चेंज झालेलं डिमांड आहे, क्वांटिटी तुमची किती झालेले आहेत खर्च पहा तर 10 रुपये इतका खर्च झालेला आहे, डिवायडेड बाय 6 करावं लागेल. देन तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित फाइंड आउट करता येईल की किती खर्च या ठिकाणी तुम्ही करत आहात. ओके, तर या पद्धतीने आपल्याला काय करता येतं, फाइंड आउट करता येतं. तर या ठिकाणी फॉर्म्युला काय म्हणता येईल तुम्हाला,
तर आउटले जे टोटल तुमचं चेंज झालेला आउटले आहे त्याला तुम्हाला डिवाइड करायचं आहे तुमच्या ओल्ड आउटलेनी. देन तुम्हाला काय मिळून जाईल त्या ठिकाणी एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळेल. जर ती आलेली व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असेल त्या ठिकाणी कसली इलास्टिसिटी पाहणार आहे तुम्ही, ग्रेटर दॅन युनिटी. ओके, जर ते इक्वल टू 1 असेल तर त्या ठिकाणी युनिटी टाईपची इलास्टिसिटी तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, फाइंड आउट करू शकतात. तर आता सेकंड केस पाहू आपण. ओके, सेकंड ही झाली आपली फर्स्ट केस. सेकंड केसमध्ये काय आहे पहा. सेकंड केसमध्ये या ठिकाणी प्राइस किती होती, 4 रुपीज इतकी प्राइस होती. क्वांटिटी डिमांडेड किती आहे, 3, 4 रुपये इतकी प्राइस असताना क्वांटिटी 3 डिमांड केलेली आहेत. खर्च होतो आहे आपला 12 इतकं. परत काय झालेलं आहे, आपण प्राइस या ठिकाणी कमी केली आहे. प्राइस कमी केली म्हणजे काय होत असतं, डिमांड वाढत असतं. डिमांड या ठिकाणी 4 क्वांटिटी इतकं डिमांड झालेलं आहे. येते लक्षात, प्राइस कमी झाली, क्वांटिटी डिमांडेड वाढलेले आहेत, खर्च मात्र 12 रुपयाचा 12 रुपये इतकाच राहिलेला आहे. ओके, लक्षात येते. लास्ट केसमध्ये काय झालेलं होतं, क्वांटिटी डिमांडेड वाढलेले होते प्राइस कमी केल्यामुळे, बट खर्च पण त्या ठिकाणी वाढलेला होता. बट या ठिकाणी प्राइस तर कमी केली आहे, क्वांटिटीसुद्धा आपली डिमांडेड वाढलेली आहे, बट एक्सपेंडिचरमध्ये कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी फरक झालेला नाही. सो 12 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू 1. ओके, तर या ठिकाणी जे क्वांटिटी आपण डिमांड केलेली आहे त्याच्यावरचा जो खर्च आहे तो कसा आहे, इक्वल राहिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी युनिटी टाईपची इलास्टिसिटी तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, तर ही सेकंड केस आहे ज्याला तुम्ही काय म्हणू शकता, युनिटी टाईपचे इलास्टिसिटी ऑफ डिमांड. ओके, नाव सी द थर्ड केस. ओके, तर आता आपण थर्ड नंबरची केस पाहूया. या थर्ड नंबरच्या केसमध्ये पहा की जेव्हा प्राइस ही 2 रुपीज होती, क्वांटिटी डिमांडेड 5 इतके होते. येतं लक्षात. मग खर्च किती होता, तर 10 रुपये इतका खर्च व्हायचा. त्यानंतर काय केलेलं आपण, प्राइस ही कमी केलेली आहे, 1 इतकी प्राइस झालेली आहे. 2 रुपयावरून आपण 1 रुपये इतकी प्राइस केली. क्वांटिटी डिमांडेड ऑफकोर्स वाढणार आहेत, प्राइस कमी झाली, क्वांटिटी डिमांडेड वाढलेले आहेत. आपला लॉ ऑफ डिमांड तेच सांगतो, राईट. बट या ठिकाणी खर्च काय झालेला आहे, कमी झालेला आहे. येते लक्षात. फर्स्ट केस आणि सेकंड केसमध्ये जे झालेलं आहे त्याच्या इथं काय ऑपोजिट तुम्हाला पाहायला मिळते. क्वांटिटी डिमांडेड हे वाढलेले आहेत, खर्च हा कमी झालेला आहे. येते लक्षात. मी आत्ताच केस ज्या स्टडी केलेल्या होत्या, सांगितलेल्या होत्या, त्यामध्ये लास्ट फॉर्ममध्ये काय होतं, जेव्हा जेव्हा प्राईसमध्ये घट झाल्यानंतर एक्सपेंडिचरमध्ये पण घट होत असेल तर त्या ठिकाणी जी इलास्टिसिटी डिमांड असते ती कशी असते, तर लेस दॅन 1 असते. म्हणजेच काय, लेस दॅन युनिटी. येते लक्षात. पहा, 6 डिवायडेड बाय 10 म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, चेंज झालेला आउटले, चेंज झालेलं एक्सपेंडिचर डिवायडेड बाय ओल्ड वन, म्हणजे की जे पूर्वीचं एक्सपेंडिचर होतं त्यांनी डिवाइड केलं तर त्याची व्हॅल्यू काय येईल, मग या ठिकाणी 0 समथिंग येणार आहे, जे की लेस दॅन 1 असेल. येते लक्षात. फर्स्ट केसमध्ये हे 1 समथिंग आलेलं होतं त्यामुळे ते 1पेक्षा जास्त होतं. सेकंडमध्ये एक्झॅक्टली इज इक्वल टू 1 होतं त्यामुळे ते युनिटी आहे. या ठिकाणी 0 समथिंग येणार आहे त्यामुळे तुम्ही काय म्हणू शकता, याला या ठिकाणी 1पेक्षाही कमी इलास्टिसिटी आहे. आपला जो खर्च आहे त्याचं पर्सेंटेज 1पेक्षा कमी आलेला आहे. इट मीन्स दॅट हिअर इज अ इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1. ओके, तर या तिन्ही केस तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित स्टडी करता आलेल्या आहेत. ओके, सी once again. Okay, so this is the graph. With the help of this graph you can also study what the total outlay method exactly says. Okay, when the information from the above table is plotted in the graph, we can get graph with the one shown below. Okay, तर या पद्धतीचा ग्राफ तुम्हाला या ठिकाणी मिळेल जेव्हा तुमच्याकडे जो आता टेबल आपण पाहिलेला आहे, स्टडी केलेला आहे, जर तो टेबल तुम्ही व्यवस्थित पुट केलं आहे, पूर्ण व्हॅल्यूज वगैरे व्यवस्थित या ठिकाणी दाखवल्या, या ठिकाणी फिगर व्यवस्थित तुम्ही काढलेली आहे, तर तुम्हाला या ठिकाणी डायग्राम अशा पद्धतीचं पाहायला मिळेल. ओके, जर ग्राफ काढायचं असेल, डायग्राम काढायचं असेल तर तुम्ही स्वतः काढून पाहू शकता. सेम या पद्धतीचा तुम्हाला डायग्राम त्या ठिकाणी मिळणार आहे. पहा काय झालेलं आहे या ठिकाणी. इन द ग्राफ टोटल आउटले और एक्सपेंडिचर इज मेजर्ड ऑन एक्स ॲक्सिस वाईल प्राइस इज मेजर्ड ऑन वाय ॲक्सिस. ओके, तर एक्स ॲक्सिस जे आहे तर एक्सवरती काय आहे, तर प्राइस आहे आणि
सॉरी वायवरती काय आहे पहा, तर वाय ॲक्सेसवरती प्राईस आहे आणि एक्सवरती तुम्हाला काय पाहायला मिळतं, एक्सपेंडिचर. ओके, तर या ठिकाणी एक्सपेंडिचर, या ठिकाणी प्राईस तुम्हाला पाहायला मिळते. व्यवस्थित पॉईंट्स तुम्ही पाहिले तर या ठिकाणी ग्राफ अशा पद्धतीचा तुम्हाला दिसतोय, जिथं तुम्हाला क्लिअरली सांगता येईल की इलास्टिसिटी ऑफ डिमांड हे लेस दॅन 1 आहे, देन इक्वल टू 1 आहे, अँड देन लेस दॅन 1 आहे. ओके, तर ग्रेटर दॅन 1 इट मीन्स दॅट ग्रेटर दॅन युनिटी, इज इक्वल टू 1 मीन्स युनिटी, लेस दॅन 1 इट मीन्स दॅट लेस दॅन युनिटी. ओके, तर हे 3 फॉर्म आपल्याला टोटल आउटले मेथडमध्ये स्टडी करायला मिळतात. ओके, सो इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सी अवर नेक्स्ट मेथड ऑफ मेजरमेंट ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड.